सांगलीचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी मालमत्तेविरुद्धचे गुन्हे करणाऱ्या आरोपींची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करण्याच्या तसेच मालमत्तेविरुद्धचे गुन्हे उघडकीस आणण्याच्या सूचना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला दिल्या होत्या। या सूचनेनुसार पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेतील सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र यादव व त्यांच्या पथकाला घरफोडीचे गुन्हे करणाऱ्या संशयितांचा शोध घेऊन कारवाई करण्याचे आदेश दिले होते। दरम्यान 11 ऑगस्ट 2026 रोजी पथकातील पोलीस कॉन्स्टेबल केरुबा चव्हाण यांना बातमीदारामार्फत प्रशांत घेजी हा जतहून सांगलीच्या दिशेने सोना चांदीचे दागिने विक्रीसाठी घेऊन जाणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली। तो जत कवठे महांकाळ रोडवरील जाधव वस्ती येथील बंद असलेल्या हॉटेल सानिया गार्डन परिसरात येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली। मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी सदर परिसरात निगराणी ठेवली असता एक संशयित इसम तेथे थांबलेला दिसून आला। त्याच्यावर संशय आल्याने सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र यादव व त्यांच्या पथकाने त्याला ताब्यात घेतला। चौकशी केली असता त्याने आपलं नाव प्रशांत चिन्नप्पा घेजी वय वर्ष 30 राहणार डोणीपीर बस्ती बिळूर तालुका जत असं सांगितलं। पंचासमक्ष त्याच्या अंगझडती घेतली असता त्याच्या पॅन्टच्या खिशात सोन्याची चैन, झुमके, पट्टी, अंगठी, गंठण तसेच इतर सोन्याचे दागिने आणि चांदीची अंगठी असा मुद्देमाल आढळून आला। या दागिन्यांबाबत विचारणा केली असता त्याने सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरं दिली। मात्र पोलिसांनी विश्वासात घेऊन चौकशी केल्यानंतर त्याने सदर दागिने चोरी केल्याची कबुली दिली। प्रशांत घेजी याने दिलेल्या माहितीनुसार 23 जुलै 2026 रोजी सकाळी 10 वाजल्यानंतर तो आपल्या चुलत्याच्या रावसाहेब बाबू घेजी यांच्या बिळूर येथील घरी कोणी नसल्याची संधी साधून घरात प्रवेश केला। घराच्या दरवाजाला आतून लावलेली कडी काढून त्याने घरातील किचनमध्ये ठेवलेल्या स्टीलच्या डब्यातील सोन्या चांदीचे दागिने चोरल्याचं त्यानं सांगितलं। चोरीत मिळालेले काही रोख रक्कम स्वतःच्या वैयक्तिक खर्चासाठी वापरल्याची कबुलीही त्यानं दिली। जत पोलीस ठाण्याच्या अभिलेखाची पडताळणी केली असता संबंधित घरफोडी चोरीचा गुन्हा दाखल असल्याचं निष्पन्न झालं। त्यानंतर आरोपीच्या ताब्यातून मिळालेले सोना चांदीचे दागिने पंचासमक्ष जप्त करण्यात आले। आरोपी प्रशांत घेजी आणि जप्त मुद्देमाल पुढील तपासासाठी जत पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आला आहे। या प्रकरणाचा पुढील तपास जत पोलीस ठाण्याकडून सुरू आहे। आरोपीला न्यायालयासमोर हजर केलं असता न्यायालयाने 17 ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली आहे।